हे खरं आहे का? येस सर, बरोबर आहे तुमचं. ठीक आहे मॅम, तुम्ही मेलवर जो अकाउंट नंबर दिलाय ना त्याच्यावर मी लगेच 10,000 रुपये सेंड करतो. सेंड करा फक्त. डन. मॅम चेक करता का? कंग्रॅच्युलेशन, तुमची फर्स्ट इन्व्हेस्टमेंट आमच्या अकाउंटमध्ये सक्सेसफुली डिपॉझिट झाली आहे. तुम्हाला 21 मिनिटात पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज येईल. येस मॅम, थँक्यू सो मच. वेट करतो मी मॅम. पण यात काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना मॅम? नो सर, आमची कंपनी गेल्या 8 वर्षांपासून ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते. यू कॅन चेक आवर रिव्ह्यूज ऑन गुगल. इट्स ओके मॅम, थँक्यू. येस, देव पावला, पैसे तर आले. आता परत एकदा जर का हे 20,000 इन्व्हेस्ट केले ना तर अजून पैसे येतील. अरे येणे हे बघ, 21 मिनिटं करत 10चे 20, 20चे 40 आणि या 40चे 80,000 झाले बघ. हे बघ, मी तुला अजून सांगतोय, हे सगळं फ्रॉड आहे. पैसे जातील. अरे जा ना बाबा, कशाला उगाच पनवती लावतोय? जा तिकडं. कंग्रॅच्युलेशन सर, तुम्ही एका दिवसात 3 इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे कंपनी तुम्हाला 2 लाख इन्व्हेस्ट केल्यावर 6 लाख मिळवण्याची ऑफर देत आहे. ओके मॅम, मी करतो पुढे इन्व्हेस्टमेंट. ओके सर. हॅलो मॅम, हे असं कसं काय झालं? माझे पैसे का नाही आले? आय एम रिअली सॉरी सर, पण मार्केट फ्लक्च्युएट झाल्यामुळे तुम्हाला लॉस झाला. पण मॅम, तुम्ही मला याच्याबद्दल काही बोलला नाही मॅम. मला बाकी काय माहिती नाही, मला माझे पैसे हवे. सो सॉरी सर, पण या सगळ्या गोष्टी टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये ऍड केल्या होत्या. सो तुम्ही प्लीज एकदा वाचून घ्या. मॅडम पण ऐकून तरी घ्या. मॅडम पण माझे पैसे. हॅलो हॅलो. अरे इतके कसं रे तुम्ही मूर्ख? कोणीही गंडवून जातो तुम्हाला. हे गपना बाबा, आधीच लागली आमची, नको ना प्रवचन देऊ. जाऊ दे, मला काय करायचंय. तसंही मला कोणी फसवू नाही शकत, कारण मी तुमच्यासारखा मूर्ख नाही ना तेवढा. हाय संदेश. शाळेला कोण? इतकी सुंदर मुलगी, हिला नक्की मलाच मेसेज करायचा होता का? जाऊ दे, रिप्लाय करतो. हाय. मला ऍक्च्युली तुला काहीतरी सांगायचं होतं. हा सांग ना. नाही, जाऊ देत. नाही सांग ना प्लीज. तुम्हाला ब्लॉक तर नाही ना करणार? चायला मी आणि पोरीला ब्लॉक येणार का मी? अगं नाही, बोल ना. हे बाबा, नक्की पोरगीच आहे का चेक कर, नाही तर आजकाल हे पोरगीच आहे. बघ, बॅकग्राऊंडला सारसबाग दिसते की. लागला जळायला. मला ऍक्च्युली एका मैत्रिणीकडून नंबर मिळाला तुझा. कोण बघ? नेमकी कोणती? हेमा, रेखा, सुषमा, जया. बापरे, एवढ्या मैत्रिणी. जा मग त्यांच्याशीच बोल. बरं, काय सांगत होतीस? मी तुला हे सांगत होते की तू मला फोनवर सांगते. बाय, आई. इतकी कॉल, इतकी मेसेजेस, बापरे. हा ना, आपलं बोलणं अर्धवट राहिलं होतं. हो, किती घाई. तू सांग ना, काय बोलत होतीस मला? अरे हा, मी तुला हे बोलत होते की तू मला सांग ना. तू हँडसम दिसतो. अरे काय, मला पहिल्यांदा कुठली तरी मुलगी हँडसम बोलली. अरे खरंच? बरं चल, आई आलीये, मी ठेवते. नाही, बोल ना थोडा वेळ. अच्छा, बाय द वे तुला माझं नाव तरी माहितीये का अजून? नावात काय आहे? आडनाव तर तुला माझंच लागणार ना शेवटी. आपली बाई संकटात जाईल. आता संकट असेल तर कोणालाही चालेल ना. बरं चल, बाय, आई आलीये. अगं ऐक ना, तुझा एक फोटो तरी पाठव ना मला प्लीज. फोटो काय, व्हिडिओ कॉल करते 5 मिनिटात. सबल कपल मीठा होता. तू जिमला जातोस ना, ऍब्स वगैरे काही झालेत का? म्हणजे काय? दाखवशील तर
हा काय प्रकार, तुम्ही थांबा रे. आणि हो तू 2 मिनिटं थांबा, दाखवतो. काय झालं? सगळं बस का? मज्जा आहे बाबा एका मुलाची. आला आला बघ, परत कॉल आला तिचा उचल बघ. काय म्हणते? बोल ना जानू, एक अकाउंट नंबर पाठवला आहे, त्यावर आत्ताच्या आत्ता 5 लाख रुपये पाठव. 5 लाख रुपये कसले? आत्ताची तू लाईव्ह मॅच दाखवलीस ना, त्याचे हायलाइट्स आता जगाला दाखवायचे नसतील तर लगेच 5 लाख रुपये पाठव. व्हॉट्सअप चेक कर. हे काय होऊन बसलं यार? तुम्हाला मूर्ख बोलता बोलता मी पण फसलो यार. त्या पोरीला पैसे नाही दिले तर इज्जत जाईल, आणि दिले आणि मग तिने फोटो व्हायरल केले तर पैसे आणि इज्जत दोन्ही जाईल. काय करावं काय कळत नाहीये. झाला राव, तिला पैसे पण दिले पण तिचा ना मेसेज ना कॉल काहीच रिप्लाय येत नाहीये. काय करायचं आता? अरे जाऊ द्या मित्रांनो, आपले पैसे तर गेले, आता आपल्या हातात काय आहे का? नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो? तर आपण चहा पिऊ शकतो. चला चहा प्यायला. आता कोण आलं? अगं पूजा, तू ये ना आता. काय रे, अशी तोंड का पडलीत तुमची? अगं काय सांगू तुला आता, माझे 50,000 गेले, याचे 2 लाख गेले, आणि याचे इज्जत आणि 5 लाख दोन्ही गेले. तुला कसं काय कळलं? पण कारण मीच आहे ती विशाखा, अंजली आणि साक्षी. काय? हो, मी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला सगळ्यांना सोशल मीडियावर फॉलो करते. तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही, तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी वेडे आहात आणि त्याचा वापर करून कसं फसवता येईल तुम्हाला, याचा मी पूर्ण अभ्यास केला. आणि मला वाटलं होतं तसंच तुम्ही अगदी अलगदपणे माझ्या जाळ्यात अडकला. ते सगळं ठीक आहे, पण माझे फोटोज आणि व्हिडिओज काय होणार? प्लीज ते कोणाला शेअर करू नको सा. डोंट वरी, मी हे व्हिडिओज कोणाला दाखवले नाही आणि पाठवले देखील नाही, आणि तुमचे पैसेही तुम्हाला परत मिळून जातील. पण मग तू आमच्यासोबत केलंच कशासाठी? कारण आजकाल फोनमुळे जग जवळ आलं, सगळं अगदी हाताच्या बोटांवर होतं, पण यामुळे उद्भवणारे धोके कुणालाच दिसत नाहीत, आणि त्यामुळेच रोज हजारो लोक अशा वेगवेगळ्या स्कॅम्सला बळी पडतात. व माझ्यासारखे अदृश्य चोर त्यांचे पैसे घेऊन कायमचे गायब होतात, आणि हेच तुमच्यासोबत पण होऊ नये म्हणून मी हे सगळं केलं. पूजा, तू आम्हाला शिकवण्याकरिता जो मार्ग निवडलास तो नक्की तू कधीच आमच्या बँक डिटेल्स कोणा अनोळखी माणसासोबत शेअर करणार नाही, ना लवकर पैसे कमवण्यासाठी कोणाला पैसे पाठवणार, आणि हो, कोणा अनोळखी मुलीसोबत व्हिडिओ कॉलवर सुद्धा बोलणार नाही. आणि जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना सुद्धा हे सांगणे की आजच्या या मोबाईलच्या युगात अनेक अदृश्य चोर तुम्ही कष्टाने कमवलेले पैसे चोरण्याकरिता टचवून बसले. त्यामुळे सावध राहा. कोणतीही लवकर श्रीमंत होणारी स्कीम असू दे, किंवा कोणतंही लकी ड्रॉ असू दे, किंवा बँकेकडून KYC साठी आलेला खोटा कॉल असू दे, तुमचे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र, बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्स किंवा OTP शेअर करू नका. कोणताही व्हिडिओ कॉल किंवा फोन कॉल फ्रॉडला सुद्धा बळी पडू नका. आम्ही सुदैवाने या अदृश्य चोरापासून वाचलो, परंतु तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.